आणि ते काय करतात तर परस्परम बोधयंतः, एकाच आचार्यापासून आपण जर श्रवण केलं असेल तर परस्परामध्ये संवाद करतात आणि एकमेकाला बोध करून देत असतात. एक आपापल्यामध्ये ह्या परमात्म संबंधाची चर्चा करून एकमेकाला समजावून सांगतात. आणि माम नित्यम कथयंतः, आणि ते माझंच नित्य कथन करणारे ते तुष्यंतीच रमंतीच, त्यांना विषयांमध्ये भौतिक असणारे शब्दस्पर्शादी विषयांमध्ये ते सुखाचा शोध घेत नाहीत. त्याने ते कधी संतुष्ट होत नाही आणि त्या विषयांमध्ये रममाण होत नाही. तर त्यांना संतुष्टता कधी येते, ज्या वेळेला ते माझं चिंतन करतात त्यानेच ते संतुष्ट होतात. म्हणजे आपल्याला संतोष होण्याला त्यांना माझ्या चिंतनाशिवाय दुसरा कोणताही आलंबन लागत नाही. आणि त्यांना खरी तृप्ती ज्याला आपण म्हणतो समाधान, ते सुद्धा माझ्या चिंतनाने त्यांना होतं. म्हणून मद्गत प्राणः कथयंतश्च माम नित्यम, आणि नित्य त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, अशा प्रकाराने ते माझ्या चिंतनाने संतुष्ट होतात. म्हणजे आपल्या जीवनात पुरुषाच्या इच्छेचा विषय कोण केलेला आहे, फक्त मलाच केलेला आहे. परमपुरुषार्थ स्वरूप मीच आहे असं समजून माझ्याच प्राप्तीनं ते संतुष्ट होतात आणि माझ्याच प्राप्तीची इच्छा करतात आणि माझ्या प्राप्तीनंच त्या प्राप्तीमध्येच ते रममान होतात किंवा माझ्या प्राप्तीच्या साधनांमध्येच ते रममान होतात. आणि आयशे निरंतर एकवटले, अंतकरणे मजशी लिगटले, मीची होणी आतले उपाशिती, ते सारखं आगा मीची होणी पांडवा माझी करीती सेवा, अशा प्रकारच्या भगवत सेवेमध्येच रममान झालेले पुरुष आहेत. आणि मग असे जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी मी काय करतो, म्हणजे भगवान जो आहे, भगवान अशा भक्तांसाठी काय करतो हे भगवान स्वतः मुखतः सांगतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगं तम येन मामुपयांती ते. सततयुक्तानां प्रीतिपूर्वकं भजतां तेषां, जे सततयुक्त आहे म्हणजे सतत ज्यांनी आपलं चित्त माझ्या ठिकाणी स्थिर केलेलं आहे. आणि प्रीतिपूर्वकम, काही लोक निरंतर म्हणजे खेपा टाकायचं असं करत नाही, तर त्याच्यामध्ये अंतकरणात प्रेम असतं. म्हणून भक्तीचं प्रकार करतानाच एक वैधी भक्ती आणि एक अनुरागात्मिका भक्ती सांगितलेली आहे. वैधी भक्तीमध्ये आज आपल्याला 11 माळा जप करायचा एवढंच ठरलेलं आहे, परंतु त्यामध्ये प्रत्येक वेळेला त्या नामाबरोबर त्या नामीच्या आकाराची अंतकरण वृत्ती ही प्रेमपूर्विका होईलच असं नाही. त्याच्यामध्ये विधीचं पालन केलं जातं, नियमाचं पालन केलं जातं, परंतु त्याच्यामध्ये प्रेम त्या अंतकरण वृत्ती ही प्रेमस्वरूप नसते किंवा प्रेमाने युक्त नसते. त्यामुळं या ठिकाणी भगवान सांगतात की ते कसं असलं पाहिजे, तर सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम, प्रीतिपूर्वक प्रेमपूर्वक भजन करणारे असे जे भक्त आहेत, ददामी बुद्धियोगम तम, त्यांना मी अशा प्रकारचा बुद्धियोग देतो. ते करतात भक्ती प्रेमपूर्वक, इतकी भक्ती करतात की काल आपण ऐकलं की मोक्षाची सुद्धा इच्छा करत नाही. भोग मोक्ष जे आहेत, ऐहिक भोगाची तर इच्छा करत नाही, पारलौकिक स्वर्गादी सुखाची इच्छा करत नाही. इतकं नाही तर ते मोक्ष सुखाचीही इच्छा करत नाही. पण ते जरी मोक्ष सुखाची इच्छा करत नसले तरी माझ्या भक्तांसाठी मला असं वाटतं की त्यांच्या ऋणातून मी कसं उत्तीर्ण होऊ, तर मी त्याच्यासाठी त्यांना हे माझ्या स्वरूपभूत असणारं ज्ञान ते त्यांना मी देतो. म्हणजे त्यांना आत्मज्ञान किंवा आत्मबोध ब्रह्मबोध मी त्यांना देतो असं सांगतात. तेषां सततयुक्तानां, त्यांना सतत माझं भजन करणाऱ्या त्यांना ते मी बुद्धियोगम ददामी, मी त्यांना बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग देतो, आत्मज्ञान देतो. आणि त्यामुळं येन ते माम उपयांती, की जेणेकरून ते मला प्राप्त होतात, माझ्या स्वरूपाशी समरस होतात. म्हणजे ते माझ्या स्वरूपाशी इथंच देह असताना जीवनमुक्त होतात आणि देह पातानंतर ते विदेह कैवल्याला प्राप्त होतील. अशा प्रकारची जीवनमुक्ती आणि विदेहमुक्तीच्या प्राप्तीचा अधिकारी मी त्यांना करतो. माझी जे निश्चिम भक्ती करणारे, प्रेमपूर्वक भक्ती करणारे, ती नित्य करणारे, निरंतर करणारे असे श्रद्धावान जे भक्त आहेत त्यांना मी हे ज्ञान देतो असं भगवान सांगतात. आणि आता हा जो 11वा श्लोक आहे
त्या श्लोकाचं अवतरण आहे. किमर्थम कस्य वा त्वत्प्राप्ती प्रतिबंध हेतो नाशकम बुद्धियोगम तेषां त्वद्भक्तानां ददाशी इति अपेक्षायाम. ते पहिल्यांदा किमर्थम, तू त्यांना जो बुद्धियोग देतो, ज्ञानयोग देतो, तो कशासाठी देतो. किंवा दुसरा आहे की त्वत्प्राप्तिबंध हेतो, तुझ्या प्राप्तीच्या प्रतिबंधाला जे कारण असतात त्यांचा नाश करणारा असा बुद्धियोग तो आपल्या भक्तांना देतोच काय. तर असं देतो म्हणजे भगवंताला तू त्यांना काय कारणाने हा ज्ञानयोग देतो, किंवा त्या भगवत प्राप्तीला प्रतिबंध जे येतात त्या प्रतिबंधक हेतूचा नाश करणारा तू आपला भक्तियोग त्यांना देतोस काय. इति अपेक्षायाम, अशी जर अपेक्षा झाली तर भगवान सांगतात ह्या श्लोकामध्ये, प्रस्तुत श्लोक आहे तो असा आहे. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. 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 तेषाम् एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्थः ज्ञानदीपेन भास्वता. याचा अन्वय असा आहे. अहम तेषाम एव अनुकंपार्थम आत्मभावस्थः सन भास्वता ज्ञानदीपेन आज्ञानजं तमः नाशयामि. याच्यामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात का असे जे माझे भक्त आहेत त्यांना अहम मी तेषाम एव अनुकंपार्थ, तेषाम एव त्यांच्यावरच आपली अनुकंपार्थम दया करावी म्हणून, अनुकंपा दया कृपा करावी त्यांच्या ठिकाणी म्हणून मी काय करतो. आत्मभावस्था सन, आत्म म्हणजे इथं अंतकरण, आत्मभावस्था म्हणजे त्यांच्या अंतकरणामध्ये मी स्थित होतो. आणि भास्वता ज्ञानदीपेन, आणि भास्वत म्हणजे अत्यंत तेजस्वी दैदिप्यमान असणारा असा जो ज्ञानरूपी दीप, त्या दीपाच्या द्वारा अज्ञानजम तमहा नाशयामी. अज्ञानजम अज्ञानापासून उत्पन्न झालेला तम म्हणजे अंधकार, म्हणजे अज्ञानरूपी अंधकार, त्या अंधकाराला नाशयामी. म्हणजे इथं काय आहे, अज्ञानजम अज्ञानामुळे उत्पन्न झालेला काय अंधकार आहे, अविवेकरूपी अंधकार आहे. आणि त्या अविवेक म्हणजे समोर आलेल्या पदार्थाचं ग्राह्य काय आणि त्याज्य काय याविषयी त्याला विचार करता येत नाही, त्यांचं पृथक्करण त्याला करता येत नाही. परंतु या ठिकाणी अशा प्रकारचा जो विवेक मी त्याला देतो की त्यामुळं अज्ञानामुळं उत्पन्न झालेला जो अविवेक आहे की ज्याच्या ठिकाणी सत्य मिथ्या, नित्य अनित्य, ग्राह्य त्याज्य, बंध मोक्ष याचा कोणत्याही प्रकारचा निवाडा करण्याचं त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी सामर्थ्य नसतं, ते सामर्थ्य मी त्याला देतो. मीच त्याच्या हृदयात प्रगट होतो. विशेष रूपाने ज्ञानरूपी दीप मी त्याच्या हृदयामध्ये प्रगट करतो आणि त्याचा संपूर्ण अज्ञान आणि अज्ञान कार्य असणारा अविवेक यांना नष्ट करतो. मी अविवेकाची काठजळी फेडून विवेकदीप उजळी, तै ज्ञानी योगी पाहे दिवाळी निरंतर, असं मी करतो, असं भगवान सांगतात. याविषयी असं आहे की भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात. आपण बऱ्याच वेळेला शास्त्रीय अनेक चर्चा करतो की मग याचा अर्थ भगवानच जर त्याला ज्ञान देऊन मुक्त करतात तर मग गुरूंच्या मुखातून श्रवण आदी करण्याची काय आवश्यकता आहे, मग परमात्माच देतो. दुसरे लोक म्हणतात की या ठिकाणी मोक्षाचं साधन तर असं आहे, श्रुती माता सांगते की ज्ञानाशिवाय मग काय ज्ञानादेव तू कैवल्यम, तत्त्वज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. आणि तत्त्वज्ञानाची साधनं काय आहेत, आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. आत्मप्राप्त या ठिकाणी आत्मज्ञानाचे साधन आहेत श्रवण मनन निधिध्यासन. आणि तुम्ही तर सांगता की भगवंत त्याला ज्ञान देतो आणि ज्ञानाशिवाय मोक्ष होतच नाही. आता हा सिद्धांत जो आहे तर हा सिद्धांत बरोबरच आहे, ज्ञानानेच मोक्ष होतो, परंतु ते ज्ञान
जर एखादा भक्त त्याच्यात असे विधीपूर्वक जर परमात्म्याचं भजन करील रात्रंदिवस आणि श्रद्धापूर्वक आणि संपूर्ण समर्पण भावाने, तर तो परमात्मा जो आहे जगताचा उत्पत्ती स्थिती लय करता तोच परमात्मा त्याला ज्ञान देतो. कारण इकडं सुद्धा काय परमात्माच गुरुरूपाने येत असतो. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. आणि तोच परमात्मा संपूर्ण जगन्नियंता असणारा परमात्मा, तो अकारण करुणावरुणालय असणारा परमात्मा, भगवंताची केलेली जी वैधी भक्ती आहे त्या वैधी भक्तीचं रूपांतर तो अनुरागात्मिका भक्तीमध्ये, प्रेमात्मिका भक्तीमध्येही तोच करतो आणि तोच त्याच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये तो स्थिर होतो. आणि तो ज्ञानरूप असणारा परमात्मा तो आपलं विशेष ज्ञान त्याच्या हृदयात प्रगट करून त्याला मोक्षाला किंवा जीवनमुक्तीला प्राप्त करून देतो, असं भगवान स्वतः मुखाने सांगतात. कारण मी का करतो, तेषाम एवानुकंपार्थम, इतरांसाठी नाही, पण जे रात्रंदिवस माझी भक्ती करतात तर त्या माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड, आणि सेवा म्हणती तरी आड प्रेमच हे. आणि प्रेमसुद्धा भगवंताला देण्याचं सामर्थ्य आहे किंवा भगवंतच देऊ शकतो. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाये देणे. पण तोपर्यंत त्यांनी काय करायचं, तर रात्रंदिवस कोणत्याही देश काळाचा विचार करायचा नाही. तर ह्या देशकाळामध्ये कोणत्याही अनुकूल प्रतिकूल कोणतीही द्वंद्व जरी जीवनात आली तर त्यांनी फक्त भगवंताची प्रेमपूर्वक भक्ती करत राहायची आणि त्याचं फल ज्ञान हे त्याला आपोआप प्राप्त होतं. तो देणारा भगवानच आहे. आणि भगवान सांगतात की तेषाम एव अनुकंपार्थम, त्यांच्यावरच केवळ अनुकंपा किंवा अहेतुकी दया करणारा असा मी त्यांना अशा प्रकारचा अज्ञानापासून उत्पन्न झालेला अविवेक, त्या अविवेकाचा नाश करतो आणि त्यांना माझा जो असणारा ज्ञानरूपी दिवा आहे तर त्या दिव्याला त्याच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित करतो, म्हणजे विशेष भावाला आणतो आणि त्यामुळं अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध त्याच्या ठिकाणी होतो. त्याच्या अनुभूतीमध्ये त्याला अज्ञानही राहत नाही आणि अज्ञान कार्यही राहत नाही. आणि याशिवाय माझ्या असणाऱ्या दयेमुळं किंवा माझा असणाऱ्या अनुग्रहामुळं त्याला समोर आलेल्या कोणत्याही गोष्टीचा ग्राह्य त्याज्य नित्यानित्य किंवा सत्यमिथ्या विवेक त्याच्या ठिकाणी होऊ शकतो, असं भगवान या ठिकाणी सांगतात. आता भगवान माऊली या श्लोकासंबंधाने सांगतात की अगोदरच्या ह्यामध्ये सांगितलं की भगवान एवढं का करतात, तर भगवान काय सांगतात, भक्ताशी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीची चाड, का जे प्रेमळाचे साकड आमच्या घरी. भक्ताला सगळ्यात कौतुक काय आहे, जगात कशाचंच कौतुक त्याला वाटत नाही. त्याला कौतुक किंवा आवड किंवा प्रेम कोणाचं आहे, भक्ताशी माझे कोड. त्याला फक्त कोण आवडतं, देवच आवडतो. आणि मला काय भक्ताचं आवडतं, त्याला मी आवडतो आणि मला तो भक्तीचं कशा प्रकारचा वैधी भक्ती करत आहे, त्याच्यात काय त्रुटी आहे हे मी पाहत नाही. मज तयाच्या अनन्य गतीची चाड, मला फक्त इच्छा काय आहे, त्याची अनन्य गती, म्हणजे त्यांनी सगळ्या अन्य आश्रयांचा त्याग केलेला आहे आणि निदानीचा एक पांडुरंग अशा प्रकारचा अनन्य आश्रय, म्हणजे अन्य आश्रयांचा त्याग करून केवळ माझाच आश्रय केलेला आहे, एवढंच मी पाहतो, एवढीच माझी इच्छा असते. जोपर्यंत मनुष्याला, त्यांनी सांगितलं ना, द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरणाचा प्रसंग झाला आणि काही दिवसांनी परमात्मा द्रौपदीला भेटायला गेले, त्यांना असं वाटलं की द्रौपदी आपल्याला काहीतरी फार आपला आभार मानेल, देवा तू माझं संरक्षण केले, नेसती लुगडी सोय झालो. परंतु तिनं वरसुद्धा पाहिलं नाही, ती रुष्ट झालेली होती. तेव्हा मग भगवंताने तिची विनवणी केली, तू का बोलत नाही, काय झालं. तर मग तिने सांगितलं की हा परवाच्या प्रसंगात मला तुझं कळून आलं की माझ्यावर एवढा मोठा प्रसंग आला आणि तू उपस्थित असताना त्या ठिकाणी तुझा मी इतका धावा केला आणि तेव्हा कुठं तू आला, त्या ठिकाणी त्याला इतका उशीर लागायला कशाला पाहिजे होता. तर भगवंताने सांगितलं की असं नाही, तू ज्या वेळेला पहिल्यांदा तुझ्या दातामध्ये पदर धरला, याचा अर्थ माझं संरक्षण मी करणार आहे. त्यावेळेला माझं येण्याचं कारणच नाही, कारण तुला आश्रय मी माझं संरक्षण करू शकते.
दुसऱ्या वेळेला तू काय केलं की हे भीष्म पितामह वगैरे हे कोणी आपलं संरक्षण करतील, पांडव आपले पती संरक्षण करतील, असा त्यांचा आश्रय धरला. त्यामुळं मी आलो नाही. त्याच्यानंतर स्वामी महाराज सांगायचे की तू ज्या वेळेला म्हणली की द्वारका निवासी श्रीकृष्ण, तेव्हा मी द्वारकेत होतो. हां, तू जेव्हा म्हटले की हृदयस्थ परमात्मन तू धाव, त्यावेळेला मी लगेच त्या ठिकाणी धावून आलो. आणि मग मात्र मी या ठिकाणी काय, द्रौपदीच्या आती साकडी सभेशी नेसता ते दिसेल ते उघडी, या लागी नेसती लुगडी सोय झालो. आणि मग मी आलोच की नाही हृदयस्थ. तू जितकं मला दूर करत होते, तू जेव्हा आणण्याचा आश्रय करत होती, तोपर्यंत परमात्मा त्याला धावून येत नाही. आता ते सांगतात की अनन्य गतीची चाड, मला इच्छा काय आहे तो अनन्य. आता दुसरं काय काय करीशी तरी तारीशी तरी तारी मारी, काय सुरुवात काय, आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. या शरण आलो नेनतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने, बहु रंक वने रंका होणे. मी तुझा रंकाचा रंक आहे. मला आता तू कसा आहे, अनाथांची माऊली आहे आणि मी आता अनाथ आहे. श्री पंढरीशा पतित पावना, एक विज्ञापना पायापाशी, अनाथा जीवांचा तू काज कैवारी. तू कोणाचं काम करतो, अनाथ जे झालेले. अनाथ म्हणजे त्याला दुसरा कोणी स्वामी नाही, त्याचा एकच स्वामी आहे आणि तो परमात्माच आहे. इतकंच नाही, त्याची इतकी अनन्य भक्त आपल्या भानुदास महाराजांचा आपण पाहतो इतिहास. भानुदास महाराजांना शोळावर द्यायला लागले. शोळावर द्यायला कारण कोण आहे, परमात्म्याची भक्ती त्याला शोळावर द्यायला कारण झालं. परमात्म्याने प्रेमाच्या भरात नवरत्नाचा हार घातला. सगळ्या गावाच्या त्या नदीला ह्याला कुठं त्या ह्याला कर्नाटकामधलं कोणतं, कर्नाटक नाही मला वाटतं आंध्रमधलं ते देव बिदर नाही, ते कावेरी नदी आहे, ते कावेरी नदी याच्यामध्ये पुढे गेले. देव काय ते देवगिरी नाही, विजयनगर. आणि त्या विजयनगरच्या वाळवंटात नदीच्या काठीला ते बसले आणि आपले ध्यान करायला लागले. तेव्हा तो हार चोरी गेला होता, तो उघडच झाला. पाणवठ्यावर ज्या बाया पाणी भरायला येत होत्या नदीवर, त्यांनी सांगितलं. मग त्यांना लगेच सांगितलं शोळावर देऊन टाका. शोळावर देताना देखील ते म्हणतात वास्तविक संकट कोणी निर्माण केलं, देवानेच केलं. परंतु ते म्हणतात आता जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मागोळ भंगा जाये, वडवा नळ त्रिभुवन खाये, परिमी तुझाची अंकी लागा, विठोबा न करी अनेकांचा पांगेला, नामधारक तुझाची अंकेला, सप्तसागर एकवट होती, जरी हे विरोनी जाये क्षिती, पंचमहाभूते प्रलय पावती, परिमी तुझाची सांगाती गा, विठोबा न करी अनेकांचा पांगेला, नामधारक तुझाची अंकेला. असं त्यांनी सांगितलं. काही झालं तरी शेवटी मी तुलाच सोडणार नाही, तुझं चिंतन करणार. आणि त्यावेळी ते शोळाचं पाणी झालं असं सांगतात विजयनगरला. तर परमात्म्याला फक्त अनन्य गतीची चाड आहे. आणि हे सगळं परमात्मा का करतो, तर का प्रेमळाचे साकडा आमच्या घरी. आमच्या भगवंताला सगळं काय मिळतं, सगळं ऐश्वर, षडगुण ऐश्वर संपन्न परमात्मा आहे. पण त्याला एक प्रेम करणारे भक्त मात्र फार क्वचित त्याच्या ठिकाणी आहे. भगवंताला सर्व मिळतं, पण भगवंताला भक्ताचं प्रेम आवडतं, कारण त्याच्यावर कोणी तसं प्रेम तुम्ही यज्ञ यागादिकामध्ये किती आहुत्या जरी परमात्म्याला दिल्या, योग्याने किती जरी ध्यान केलं, तरी भोळ्या भक्ताचं जो काही परमात्म्याशी स्थापन केलेला संबंध आहे, कोणताही भाव, दास्य भाव म्हणा, वात्सल्य भाव म्हणा, त्यांनी परमात्म्याच्या ठिकाणी जो म्हणतो का कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, सगळं आपल्या जीवनातली सगळी नाती एकवटून ज्यांनी भगवंताचा पूर्णपणे भगवंताच्या ठिकाणी एकीभूत केलेले आहे, असा जो प्रेमळ भक्त आहे त्याचा आमच्या घरी साकड आहे. म्हणजे अशा प्रकारचं माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. वैदी भक्ती करणारी यज्ञयागादिकाद्वारा योगादिकाच्या द्वारा आपल्या स्वतःच्या लाभासाठी करणारे असले, पण माझ्यावर निश्चिम प्रेमासाठी प्रेम करणारे, त्याच्या ठिकाणी प्रेम कशाला म्हणतात, अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम, ज्याच्यामध्ये स्वतःचा कोणताही लाभ अपेक्षित नाही, फक्त आपल्या समोर असणाऱ्या आपलं जे प्रेमास्पद आहे, आपलं जे इष्ट आहे त्याला सुख मिळावं,
आणि त्याच्या सुखाने आपण सुखी होतो. आपल्या सुखाची त्याच्यामध्ये कोणताही व्यापार नाही का देशी तेव्हा घेशी असं नाही, फक्त प्रेम द्यायचं. आणि असा जो प्रेमाचं आमच्या ठिकाणी साकड आहे म्हणजे उणीव आहे, त्याची कमतरता आमच्या ठिकाणी आहे. म्हणतात पहा माझ्या भक्ताचं माझ्यावर किती प्रेम आहे. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाइले दोन्ही मार्ग तयाचे वाहनी केले. या ठिकाणी आम्ही जे काही स्वर्ग आणि मोक्ष उपाइले म्हणजे उत्पन्न केले, मग दोन्ही मार्ग तयाचे वाहनी केले. दोन्ही मार्ग त्याच्यासाठी आम्ही असं त्याच्या वाहनी केले म्हणजे त्याच्यात स्वाधीन केले, मोकळे केले त्याला. दोन्ही मार्ग, तुला स्वर्ग पाहिजे का स्वर्ग घे, तुला मोक्ष पाहिजे का मोक्ष घे. हे दोन्ही मार्ग त्याला तू म्हणशील तो मार्ग. कारण देवाजवळ काय आताच आपण सांगितलं, तया माझ्या सायुज्याची चाड तरी त्याचे पुरवी कोड. त्याला मोक्ष पण देऊ शकतो. आणि सेवा म्हणते, जर सेवा करायची म्हणलं तर प्रेम पण देऊ शकतो. आणि तो जर म्हटला की मला स्वर्गादी वैकुंठ धामाला जायचं तरी जायचं. पण ते लगेच माझे भक्त ते काय म्हणतात, स्वर्ग भोगतेही न लगते आसार क्षणे होती जाती क्षणेची नश्वर. येथे हरिसंगी क्रीडो निरंतर सर्व ही सुखाचे हा जोडला अगर हो. आम्हाला काय करायचे, काय जाऊन या करून निजधामा, तेथे मी नातुडे नाढळे विश्रामा. येथे पाहुनी तमाल मेघश्यामा नेघो नाईको अनिका दुर्गमा हो. त्या ठिकाणी ते म्हणतात की आम्हाला स्वर्ग भोगायचे, काय करायचे, ते स्वर्ग भोगतेही न लगती आसार क्षणे होते जाती क्षणेची नश्वर. या अशा प्रकारचे हे नश्वर घेऊन काय करायचे. आणि मोक्ष द्यायला लागलं तर मोक्ष काय म्हणतात, मोक्ष शिवखा हानू लाता. आणि काय तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. जन्म आहे का भय नाही जन्म घेता. या ठिकाणी त्याला सांगितलं तुला जन्म मरण परंपरा खंडित करून भगवान म्हणतात, हे तुला मी भक्ताला म्हणतात मी तुला काय देतो, मोक्ष देतो. तो म्हणतो मोक्ष सुखा हाणू लाता. पाहिजे काय आम्हाला, फक्त तुझी भक्ती करायला मिळावी. तुका म्हणे सत्ता, आमची सत्ता कशावर असली पाहिजे, सेवेवर सत्ता असली पाहिजे. म्हणजे आम्ही हक्काने तुझं भजन करू शकलो पाहिजे, याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नाही. तेव्हा भगवान म्हणतात मी मला प्रेमाचं, त्यांच्या प्रेमाने मी काय झालेलं आहे, दबलेलं आहे किंवा अभिभूत झालेलं आहे त्यांच्या प्रेमापुढं. याचं कारण मी त्यांना स्वर्ग मोक्ष पाहिले. स्वर्ग आणि मोक्ष हे दोन मार्ग निर्माण केलेले, दोन्ही मार्ग तयाचे वाहनी केले, दोन्ही मार्ग त्याच्या स्वाधीन केले. इतकंच नाही, आम्ही शेखी अंगही वेचले लक्ष्मीशी. आणि आमचं शेखी लक्ष्मीशी म्हणजे लक्ष्मीसह आम्ही त्याच्या सेवेला अंग वेचलं म्हणजे समर्पण केलं, म्हणजे त्याच्या सेवा करण्यासाठी प्रवृत्त झालो. कुब्जा काय सुंदर होते का, पण तिच्या प्रेमाची भगवंताला एवढं प्रेम आहे की त्या कुब्जेनं भगवंताने तिला सरळ तर केलंच केलं, परंतु भगवंताला तिनं जी काय उटी लावली तिचा भगवंतानी स्वीकार केला. तुका म्हणे कुब्जादाशी आणि रूपराशी ही न कळा. अशा प्रकारे गवळीयाची ताक पिरे आणि कोण पोरे चांगली. गवळ्यांची ताक पिणारी ती मुलं आणि त्यांच्या ठिकाणी भगवंताचा एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा, काय सेवा भक्ती. ते त्या याचं तर असं म्हणतात की त्या गवळणी भगवंताला सांगतात की तू नाच, आणि त्याला शेणाचा गोळा, लोण्याचा गोळा देतो म्हणून मागायला गेला तर त्याला शेणाचा गोळा त्याच्या गालावर थापतात. तरी भगवान त्यांनी दिलं. काय कौतुक आहे, सगळ्या जगाचा नायक आणि तो या ठिकाणी त्या गवळणींच्या आज्ञेनुसार नाचतो. एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणते शृणु सखी कौतुकमेकम नंद निकेतनांगणे मया दृष्टम. आज एक नंदाच्या अंगणात मोठं कौतुक पाहिलं. काय आता पुढचं आठवत नाही, पण पुढं सांगतात नृत्यती वेदांत सिद्धांत. हा त्या गवळणीच्या अंगणामध्ये हा वेदांताचा सिद्धांत नाचत आहे. अशा प्रकारचा वेदांताचा सिद्धांत आहे परमात्मा. परंतु तो परमात्मा तिच्या सांगण्यावरून तिथं नाचतं, कारण प्रेमाची साखळं आमुचिया घरी. आणि त्यासाठी अशा भक्तांसाठी काय करावं, तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी मी सर्व लक्ष्मीसह मी स्वतः माझं अंगही वेची, मी त्याला संपूर्ण मी स्वतः त्याचाच होऊन जातो, त्याला समर्पित होतो मी, असं भगवान सांगतात. तर असं का होतं, तर ते म्हणतात जे आपण पेविन जे एक तैसेची सुख साजुक सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. जे आपण पेविन जे एक,
ज्याच्यामध्ये आपण पेविन म्हणजे आपण मी हम कुछ है, मी कोणी आहे असा अहंकाराचा स्पर्श देखील त्या भक्ताच्या ठिकाणी होतो. सर्व जे काय आहे ते सर्व तूच आहे. ज्ञान आणि भक्तीमध्ये स्वामी महाराज सांगतात की एवढाच फरक आहे. भक्तीमध्ये सर्व परमात्माच आहे, तूच आहे. आणि ज्ञानामध्ये काय आहे, सर्व मीच आहे. एवढाच फरक आहे, मी आणि तू. याच्यामध्ये मी म्हटलं तर सर्व त्या मी म्हटलं का सर्वत्र मी, का त्याला म्हणायचं ज्ञान. आणि तू म्हटलं का सर्वत्र तू, की त्याला म्हणायचं भक्ती. अशा प्रकारचं या ठिकाणी आपण पेविन. ज्ञानाचं महत्त्वाचं काय आहे की भगवंताला अहंकार सहन होत नाही, म्हणून आपण पेविन अहंकार रहित असं होऊन जे एक आहे ते तैसेचे सुख साजुक, अशा प्रकारचं ज्याचा अहंकाराचा लेश नाही अशा प्रकारे. कारण का खरं सुख कधी होतं माणसाला, ज्या वेळेला मनुष्य निरहंकारी असतो त्याला सुख होतं. अहंकार मी ह्या सुखाचा भोग घेणार आहे, भोगता म्हटलं की त्या ठिकाणी भोग म्हणजे पुढं भोग्य आहे, मागं भोगता आहे, मधी भोग आहे. आणि त्रिपुटीतून जो सुखाचा भोग होतो तर ही त्रिपुटी कशी आहे, ही त्रिपुटी अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, आणि धरू जाता संग तव तो होय बाधक. त्रिपुटीचं सुखाचा भोगाची इच्छा केली की त्या ठिकाणी त्याला काय होतं, दुःखाच्या अनुभूती येत राहते. आणि त्रिपुटी विवर्जित असणारं जे सुख आहे की ज्याच्यामध्ये मागं अहंकाराचा आश्रय नाही आणि पुढं विषय नाही परमात्म्याच्या अतिरिक्त, असं ज्या ठिकाणी असेल ते खरं साजूक सुख आहे, नित्य नूतन सुख आहे. आणि ते सुख कोणासाठी ठेवलं तर सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. ह्या जे माझ्यावर आत्यंतिक निश्चिम प्रेम करणारे भक्त आहेत त्यांच्यासाठी हे सुख मी राखून ठेवलेलं आहे. निरहंकारी असं नित्य नूतन वृद्धिंगत होणारं सुख. त्या तुकाराम महाराजांचा अभंग आहे का जे सुख आहे आमचं दररोज सुख घडोघडी वाढू लागे, याला म्हणतात साजूक सुख, नित्य नूतन वृद्धिंगत होणारं सुख. अशा प्रकारचं सुख आम्ही त्यांच्यासाठी जतन करून ठेवलेलं आहे. हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी, या बोली जत गोष्टी तैशा नव्हती गा. हा ठायवरी म्हणजे इथपर्यंत आहे हे किरीटी अर्जुना, की प्रेमळू आम्ही आपण पयासाठी प्रेमळू घेऊ. आम्ही काय करू, आपण पयासाठी आम्ही स्वतःच्या मोबदल्यात म्हणजे आम्ही त्याला विकृत होऊन जाऊ, आम्ही त्याचं पूर्णपणे स्वाधीन होऊन जाऊ, त्याचं होऊन जाऊ. अशा प्रकारच्या आमच्या मोबदल्यात त्या प्रेमळाला आम्ही घेतो. म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही आमच्या ईश्वरत्वालाही विसरून जातो आणि त्याच्या प्रेमाच्या भरात आम्ही त्याला तो म्हणेल ते आपलं सर्वस्व त्याला आम्ही आमचं सर्वस्व त्याला समर्पण करतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना याच्यातमध्ये एक असं आहे, जसं माऊलीनं सांगितलं पुढं सांगणार आहेत की ही जी भक्ती आहे तर काय हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. हां, तैसे क्रियेचे नाम किरणच आहे, परी अद्वैती भक्तीचे आहे. हे अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. या ठिकाणी म्हणतात की क्रिया अद्वैताच्या ठिकाणी कोणत्याही क्रिया नाही, पण त्या क्रियेमध्ये भक्तीच आहे, परी अद्वैती भक्तीची आहे. मग अद्वैत म्हणायचं आणि भक्तीमध्ये तर दोन लागतं, द्वैत लागतं देवभक्तांचं, आणि अद्वैतामध्ये क्रिया नाही. आणि ही भक्ती तर क्रिया आहे, मानसिका होईना क्रिया आहे. तर मग असं जर कोणी म्हणेल तर या ठिकाणी म्हणतात की ज्ञानोबराय म्हणतात हे असंच आहे, फक्त ही गोष्ट काय आहे अनुभवाची जोगी. असे ही युक्तीनं तर्काने ह्या गोष्टी सिद्ध होणार नाही की अद्वैतामध्ये भक्ती कशी. आणि तशी दुसरी गोष्ट असे भक्तीनं अद्वैत तत्वज्ञानाचा अधिकार कसा येतो, ह्या गोष्टी प्रक्रियेने चिंतन करण्याच्या नाही, त्या बोलीजत गोष्टी तैशा नव्हती. या शब्दांनी याचा विचार करावा, शब्दांनी याचे काय अभिव्यक्ती करावी, स्पष्टीकरण करावं, अशा ह्या गोष्टी नाहीत. फरक काय आहे की प्रेमळ पुरुषाला आम्ही आमच्या मोबदल्यात त्याचं प्रेम घेतो. याचा अर्थ काय आहे, आम्ही त्याला सर्वस्व समर्पण करतो. याचाच अर्थ असा आहे की जे माझी भक्ती करतात त्या भक्तांना ज्ञान हे मी देतोच, आणि ज्ञानच देऊन थांबत नाही तर मी त्यांचा काय होतो, सेवक होतो, आणि मी माझं सर्व समर्पण त्यांना करतो. पण ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, बोली जत आयशा नव्हती गोष्टी, ह्या बोलण्यातल्या गोष्टी नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या आहेत. म्हणून याच्यामध्ये फार मोठा शास्त्रार्थ करीत बसण्यात काही अर्थ नाही.
त्यापेक्षा जर तुम्ही भक्ती केली का त्या भक्तीमध्येच तुम्हाला क्रमातच ज्ञान होत जातं. आणि त्यासाठी जो हा शास्त्रामध्ये सांगितलेला जो क्रमयोग आहे, कर्मयोग, उपासना, ज्ञान, या क्रमाने ज्ञान होतं. आणि ज्ञान झाल्यानंतरही जर त्या पुरुषाला भक्तीसाठी हे जर कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत हे ठेवून जर भगवंताकडंच मागणी केली तर भगवान त्याला सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड, आणि सेवा म्हणती तरी आड प्रेम हिसवे. त्याला जर वाटलं जन्मजन्मी काय तुझाची अंकेला करुणी विठ्ठला दास ठेवी, तर तो परमात्मा जे जे झाले अवतार आणि तुका त्याचे बरोबर, परमात्मा त्याचं तेही इच्छा पूर्ण करतो असं सांगतात. पुढं भगवान माऊली या श्लोकावर चिंतन करतात. दुपारी करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्वांनी फराळ करून जा. आज इथं फराळात आणलेले फराळ करून मग